इथून पुढे जर तुम्ही सत्ताधाऱ्यांना मतदान केलं तरच तुम्हाला विकास निधी मिळणार, नाहीतर तुमची पात्रताच नव्हती असं तुम्ही स्वतःहून समजून घ्यायचंय। पुणे महानगरपालिकेत अमोल बालवडकर यांना मिळालेला 12 ते 15 कोटींचा निधी सूडबुद्धीने त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आणि तो 0 रुपये करण्यात आला। हे सगळं घडतंय कारण त्यांनी स्थानिक मंत्र्यांविरोधात काही आरोप केले होते आणि ह्या आरोपानंतर इगोवर येऊन ह्या गोष्टी त्यांच्या विरोधात केल्या जातात। म्हणजे भांडण ह्यांचं राजकीय, पण शिक्षा तिथल्या स्थानिकांना, तिथल्या मतदारांना। ह्या अशाच गोंधळामुळे परवा खड्डा चुकवायला जाऊन एक ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये 10 वर्षाचा एक मुलगा मृत्युमुखी पडला। फालतूगिरी म्हणजे हे दोन्ही पक्ष राज्यात युती म्हणून सत्तेत आहेत। सत्ताधाऱ्यांना सत्तेला एवढा कसला माज आलाय की जनतेचा टॅक्सचा पैसा जनतेसाठी वापरला जाताना ते त्याला रोखायचा प्रयत्न करतात। पुण्याचा बानेर बालेवाडीचा एरिया पुणे महानगरपालिकेत मोठा टॅक्स देणाऱ्यांपैकी एक आहे। इथे भरपूर मोठ्या कंपन्या आहेत आणि ह्या सगळ्या नागरिकांना तिथं सुविधा देण्यापेक्षा एकमेकांचा इगो मध्ये आणून हे राजकारणी एकमेकांशी भांडण करत बसलेत। हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला।